त्यांना कशाची गरज आहे हे मला माहीत नसतं, सेवकांना माहीत नसतं, परंतु माझ्या प्रभूला सर्व काही माहीत असतं. हालेलुया. आणि म्हणून येणारं वचन हे माझ्यासाठी आहे, हे माझ्या वाढीसाठी आहे, विश्वासात दृढ राहण्यासाठी आहे, पश्चाताप करण्यासाठी आहे, मला फिरवण्यासाठी आहे, माझ्या जीवाची सुधारणा करण्यासाठी आहे. या दृष्टीनं, या हेतूनं ज्यावेळेला आपण देवाचं वचन स्वीकारतो त्यावेळेला परमेश्वराचं अद्भुत कार्य आपल्या जीवनामध्ये झाल्याशिवाय राहत नाही. पहा, त्या तिसऱ्या गोट्यामध्ये आपण पाहत होतो, तीसरे पत्थर के बारे में हम देख रहे थे पिछले दिनों में, जिसके बारे में कहा है कि परमेश्वर का कोश यानी परमेश्वर का वचन, और परमेश्वर का वचन जिसके पास है वो हर एक परेशानी से, हर एक संकट से वो आराम से लड़ सकता है, और सिर्फ लड़ नहीं सकता बल्कि हर एक युद्ध में, हर एक लड़ाई में वो जय पाता है. जैसे कि अब उस समय दाऊद के सामने गल्यात नाम की मुसीबत थी, संकट था, लेकिन आज के दिनों में हमारे सामने कोरोना नाम का गल्यात सबके सामने खड़ा है. हालेलुया. और प्रभु को हम महिमा और धन्यवाद देते हैं कि वही परमेश्वर हमारे लिए उसके सामने लड़ने के लिए खड़ा है और उसने अपने वचन की तलवार हमारे हाथों में दी है. प्रभु की स्तुति हो. हालेलुया. और एक वचन हम पढ़ेंगे यूहन्ना का किताब, उसमें से 15वां अध्याय और वचन 7 वचन हम पढ़ेंगे. यूहन्ना की किताब 15वां अध्याय और वचन 7, जॉन 15 वर्स 7. यूहन्ना 15:7. पास्टर वाचणार का तिथून? कोणी वाचेल का? मला थोडंसं दोन्ही कंजेस्टेड होत आहे. योहानाचं पुस्तक 15वा अध्याय वचन 7. ओके. तुम्ही माझ्यामध्ये राहिला, तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली, व माझी वचने तुम्हामध्ये राहिली, तर जे काही तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मागा, हाँ, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. आमेन. हालेलुया. वचनाविषयी, वचन के बारे में यहाँ पर क्या लिखा है? अगर आप मुझ में रहते हो और मेरे वचन तुम्हारे अंदर रहते हैं तो तुम मेरे पास मांगो तो मैं तुम्हें दे दूंगा. हालेलुया. परमेश्वर के इस वचन के लिए हम धन्यवाद देते हैं. यहाँ पर 2 बातें हमें सीखने के लिए मिलती है. पहली बात है वचन, और दूसरी बात है हमारा प्रभु यीशु मसीह. ये दोनों बातें अगर हमारे अंदर रहती है, या दोन्ही गोष्टी जेव्हा आमच्यामध्ये राहतात, फक्त येशू नव्हे, जगामध्ये बऱ्याच लोकांकडे आज त्यांच्या मुखामध्ये येशू हे नाव आहे, परंतु देवाचं वचन त्यांच्याकडे नाही. प्रियांनो, आपण प्रभूला धन्यवाद देऊ की आमच्याकडे प्रभू येशू हे नाव सुद्धा आहे आणि येशूचं उत्तम वचन सुद्धा आमच्याकडे आहे. आणि प्रभू म्हणतो ह्या 2 गोष्टी ज्याच्याकडे आहेत, वचन आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वतः, तो जो काही मागेल त्याला ते दिलं जाईल. हालेलुया. जो कुछ भी हम परमेश्वर से मांगेंगे तो हमें दिया जाएगा. और हम इन दिनों में मांग रहे हैं और प्रभु का अनुभव ले रहे हैं कि कोविड हमारे आसपास भी नहीं भटक रहा है.
हालेलुया। हालेलुया। और कोविड नाम का गल्हा जो अब पूरी दुनिया में खड़ा होकर ललकार रहा है, लेकिन प्रभु के लोग जो है, चुने हुए लोग जो है, वो अपने प्रभु के मंदिर से अपनी गवाही के द्वारा, प्रभु ने दी हुए वचनों के द्वारा आज लड़ाई के लिए तैयार हुए हैं, खड़े हो गए हैं। हालेलुया। और बहुत ही जल्द हम इसके ऊपर जय भी पाने वाले हैं। कोई आमेन कहेगा? आमेन। हालेलुया। सर्वजण म्हणतील का आमेन? आमेन। हालेलुया। येस येस, आम्ही विजयी होणार आहोत, आम्ही जय पाहणार आहोत, कारण देव आमच्या बाजूनं त्याच्या वचनाप्रमाणे लढण्यासाठी हजर आहे। जाऊया का पुढच्या गोट्याकडे? चौथा गोटा आपण पाहणार आहोत। दाविदाच्या बटव्यातील दावीद के थैली में जो चौथा पत्थर था, उस चौथे पत्थर के बारे में आज हम सीखेंगे। और उस पत्थर का नाम क्या है देखेंगे वचन के द्वारा। निर्गमन की किताब, उसमें 17वां अध्याय और वचन 8 से 16। निर्गम का किताब, निर्गमाचं पुस्तक, मीच वाचतो, थोडंसं तिकडून हे ऐकायला येतं। निर्गमाचं पुस्तक 17वां अध्याय आणि वचन 8 ते 16। देखिए यहाँ पर क्या लिखा है 17वें अध्याय में वचन 8 से 16 तक। तेव्हा अमालेक आला व रफिदिमात इस्रायलाशी लढू लागला, आणि मोशेने यहोशेवाला सांगितले, आम्हासाठी मनुष्य निवडून घे आणि बाहेर जाऊन अमालेकाशी लढ। उद्या मी देवाची काठी हातात घेऊन डोंगराच्या शिखरावर उभा राहीन। मग मोशेने त्याला सांगितल्याप्रमाणे यहोशेवाने अमालेकाशी लढाई केली, आणि मोशे, अहरोन व हूर हे डोंगराच्या शिखरावर चढले। आणि असे झाले की मोशे आपला हात वर करी तेव्हा इस्रायलाचा विजय होई, पण तो आपला हात खाली करी तेव्हा अमालेकाचा विजय होई। पण मोशेचे हात थकले, म्हणून त्यांनी धोंडा घेऊन त्याच्या खाली ठेवला आणि तो त्याच्यावर बसला, आणि अहरोन व हूर यांनी एका बाजूस एक व दुसऱ्या बाजूस एक असे उभे राहून त्याच्या हातांस टेका दिला, आणि सूर्य मावळेपर्यंत त्याचे हात स्थिर राहिले, आणि यहोशवाने तरवारीच्या धारेने अमालेकाचा व त्याच्या लोकांचा मोड केला। हालेलुया। तेव्हा यहोवाने मोशेला सांगितले, आठवणीसाठी हे ग्रंथात लिही आणि यहोशवाच्या कानी घाल, कारण मी आकाशाखालून अमालेकाची आठवण अगदीच पुसून टाकीन। आणि मोशेने एक वेदी बांधली आणि तिचे नाव यहोवा निसी, म्हणजे यहोवा माझा झेंडा असे ठेवले। हालेलुया। हालेलुया। प्रभूची स्तुती असो। या ठिकाणी एका युद्धाविषयी आपल्याला पाहायला मिळतं। इस्रायली लोक आणि अमालेक यांच्यामध्ये युद्ध चालू आहे, आणि युद्ध चालू असताना बऱ्याच वेळेला काय होत होतं, अमालेक म्हणजे इस्रायलाचे शत्रू, देवाच्या लोकांचा शत्रू जो आहे तो विजय मिळवत होता। म्हणून देवानं मोशेला सांगितलं, आणि मोशे, अहरोन आणि हूर हे तिघेजण डोंगराच्या वर शिखरावर गेले आणि हात उंच केले, असे लिहिलेलं आहे तिथं। नुसतं हात उंच केले का हो? हात उंच करून गपचूप उभे राहिले असतील का ते? नक्कीच नाही। ते आपल्या ओठांनी, आपल्या हृदयांनी हात उंच करून आपल्या परमेश्वराला हाक मारत असतील, धन्यवाद देत असतील, स्तुती करत असतील, त्याची आराधना करत असतील, त्याला गौरव, महिमा, आदर आणि सन्मान देत असतील। आणि हे ज्या वेळेला ते देत होते त्यावेळेला इस्रायल विजय मिळवत होता। परंतु प्रियांनो, पहा पुढे ऐका, ज्या वेळेला मोशेचे हात थकत आणि तो आपले हात खाली घेई त्यावेळेला पुन्हा अमालेकाचा विजय होत होता। मग त्यांनी काय केलं? मग त्यांनी एक धोंडा घेतला, धोंडा। हालेलुया।
मग काय केलं मोशेनं? एक धोंडा घेतला, त्या धोंड्यावर तो बसला. अहरोन आणि हूर यांनी सुद्धा त्यासच केलं आणि मोशेचे दोन्ही हात दोन्ही बाजूनी त्यांनी उंच केले आणि आपल्या पवित्र स्थानाकडे, आपल्या स्वर्गीय स्थानाकडे, आपल्या निर्माणकर्त्याकडे हात उंच करून दृष्टी लावून ते प्रभूची स्तुती आणि आराधना करू लागले. मूसा को उस पत्थर पर बिठाया गया. अहरोन और हूर ये तीनों मिलकर फिर उस पत्थर पे बैठकर प्रभु की स्तुति और आराधना करने लगे, प्रभु को गायन करने लगे, प्रभु को धन्यवाद देने लगे. और ऐसा हुआ कि शाम तक मूसा के हाथ नीचे नहीं आए. ओ प्रभु की स्तुति हो. हम 5 मिनट अगर अपना हाथ ऊपर करते हैं या 10 मिनट कंटिन्यू हम अपना हाथ ऊपर करते हैं तो हमारे हाथ थक जाते हैं, हम कंटाल जाते हैं. हमें कभी कभी बताना पड़ता है कि अपने हाथ ऊपर करो, अपने हाथ ऊंचे उठाओ, पवित्र स्थान की ओर दृष्टि लगाओ. हम थोड़े ही समय में थक जाते हैं, लेकिन जिस पत्थर पर मूसा बैठा था उस पत्थर के कारण, वो स्तुति और आराधना देने के कारण उसके हाथ थके नहीं, अहरोन और हूर थके नहीं. बस वो धन्यवाद देते रहे, प्रभु की स्तुति और आराधना करते रहे और उन्होंने अमालेका के ऊपर जय पाई. हालेलुया. कोई जोर से ताली बजाएगा? हालेलुया. ओ प्रभूची स्तुती असो. हालेलुया. म्हणजे चौथा जो गोटा आहे तो काय आहे? स्तुती आराधनेचा गोटा आहे. तुम्ही लिहू शकता. चौथा गोट्याचं नाव काय आहे? स्तुती आणि आराधना. हालेलुया. पहला बेथेल, प्रभु का मंदिर. दूसरा गवाही. तीसरा परमेश्वर का वचन. और चौथा स्तुति और आराधना. मैं आपको सबको बताना चाहता हूँ, हमारे जीवन में ये जो 5 बातें हैं ये बहुत ही मायने रखती है जय पाने के लिए. इसलिए मैं चाहता हूँ कि ये जो वचन आप सुन रहे हैं उन वचनों को याद करते रहिए, सुनते रहिए. हो सके तो YouTube पर जाकर देखिए भी. इनकी हमें बहुत ही ज़रूरत पड़ने वाली है. और इसी वचन के अनुसार मैं एक छोटा सा वीडियो बनाने जा रहा हूँ जिसमें 5 बातें इकट्ठा आपको देखने के लिए मिलेगी, सुनने के लिए मिलेगी. ज़्यादा बड़ा नहीं, बस छोटा सा, ताकि आप कभी भी देख सके, आपके पास रख सके, है ना. जसे दाविदाच्या बटव्यामध्ये त्या 5 गोटे होते, तसे आमच्या बटव्यामध्ये हे 5 गोटे सर्वदा असलेच पाहिजे प्रियांनो. कारण येणारे दिवस हे याच्याही पेक्षा भयंकर दिवस असणार आहेत. आने वाले दिन इससे भी ज़्यादा भयंकर आने वाले हैं, परीक्षा के होने वाले हैं. तो हमें डरना नहीं है, बस प्रभु की स्तुति और आराधना करते रहना है. हालेलुया. वो सिर्फ लड़ाई नहीं करते रहे, बल्कि यहोशवा उनके साथ लड़ते रहा और मूसा, अहरोन और हूर प्रभु की स्तुति और आराधना ऊंचे पर्वत पर जाकर करते रहे. हालेलुया. क्या आप हमारे प्रभु यीशु के बारे में जानते हैं? प्रभु हर रोज कहाँ पर जाता था? जैतून के पहाड़ पर. हालेलुया. रोज जैतून के पहाड़ पर जाकर वो अपने परमेश्वर के, अपने पिता की स्तुति और आराधना करता था और उससे उसको सामर्थ्य मिलती थी. फिर वो दुनिया में जाकर अद्भुत चिन्ह और चमत्कार करता था. हालेलुया. सो हमें भी क्या करना है? पहले ऊंचे स्थान पर जाना है. इस वचन से हमें क्या सीखना है? ऊंचे स्थान पर हमें जाना है. हालेलुया. अपने हाथों को ऊंचा उठाना है, अपनी दृष्टि को प्रभु की ओर लगाना है और निरंतर उसको धन्यवाद देना है, स्तुति करना है. हालेलुया. हम जानते हैं सब लोग, एक गाना हम हमेशा गाते हैं, आराधना में है छुटकारा,
आराधना में है चंगाई, शरीर प्राण आत्मा में। हालेलुया। याद आया सबको? तो जब छुटकारा चाहिए तो हमें क्या करनी है? आराधना करनी है, प्रभु की स्तुती करनी है, प्रभु को धन्यवाद देना है। हालेलुया। ज्यावेळेला आम्हाला विजय हवा असेल, ज्यावेळेला आम्हाला विजय हवा असेल, त्यावेळेला आम्हाला काय करावी लागेल? प्रभूची स्तुती आणि आराधना करावी लागेल. नुसतं गाणं म्हणून चालणार नाही प्रियांनो, तर आत्म्यानं आणि खरेपणानं आम्हाला हे करावं लागेल. हालेलुया. हालेलुया. अनुभव घेतलेला आहे, अनेक उदाहरणं आहेत. आणखीन एक वचन पहा, दुसरा इतिहास वचन 20:1-3. दुसरा इतिहास और 20वां अध्याय, 20वां अध्याय आणि वचन 1-3 पहा. यानंतर असे झाले की मोवाबाचे संतान व अम्मोनाचे संतान व त्यांच्याबरोबर मऊन्यातले कित्येक यहोशाफाटावर लढाईस आले. तेव्हा कित्येकाने येऊन यहोशाफाटाला सांगितले की तुझ्यावर मोठा समुदाय समुद्राच्या पलीकडून आरामाच्या अलीकडून आला आहे. आणि पहा, ते हससोन तामार म्हणजे एनगेदी येथे आहेत. मग यहोशाफाट घाबरला आणि यहोवाला शोधायला त्याने आपले चित्त लावले आणि सर्व यहोवात उपासाची घोषणा करवली. हालेलुया. यहोशाफाटावर जेव्हा संकट आलं त्यावेळेला तो घाबरला. आमच्यावर संकट आलं की आम्ही पण घाबरतो. घाबरू नये असं मी म्हणत नाही प्रियांनो. हालेलुया. घाबरणं हा माणसाचा स्वभाव आहे, पण त्या भीतीमध्ये राहतो तो जगातला, त्याच्यामधून बाहेर पडून प्रभूला शोधतो तो प्रभूचा. हालेलुया. संकटाला बघून, संकट को देखकर डरना स्वाभाविक है, लेकिन अपने प्रभु पर विश्वास रखना ये सबसे बड़ी बात है जय पाने के लिए. हालेलुया. देखिए, तब उसने क्या की, यहोशाफाट राजा ने अपने लोगों को उपवास और प्रार्थना के लिए बता दिया और सब लोग उपवास और प्रार्थना में इकट्ठा जमकर प्रभु की स्तुति और आराधना करने लगे. उस वक्त क्या हुआ देखिए, 15वां वचन हम पढ़ेंगे. वचन 15 आपण वाचणार आहोत. आणि तो म्हणाला, अहो सर्व पहा, त्याच्या अगोदरचं वचन काय म्हणतं की यहोवाचा आत्मा त्या ठिकाणी आला आणि तो बोलू लागला. काय बोलू लागला पहा. आणि तो म्हणाला, अहो सर्व यहुदा व यरूशलेमकर व यहोशाफाट राजा तुम्ही ऐका. यहोवा तुम्हाला असे सांगतो की या मोठ्या समुदायामुळे तुम्ही भिवू नका आणि घाबरू नका, कारण लढाई तुमची नाही तर देवाची आहे. हालेलुया. हालेलुया. स्तुती आराधना करत असताना देवाचा आत्मा उतरून आला आणि देवाचा आत्मा आपल्या लोकांना धीर देत आहे. देवाचा आत्मा कधी उतरून येतो? परमेश्वर का आत्मा कब हमारे ऊपर उतरता है? जब हम दिल से अपने प्रभु की स्तुति और आराधना करते हैं, अपने प्रभु की महिमा गाते हैं, तो परमेश्वर का आत्मा हमारे ऊपर आता है और वो हमसे बात करता है. हालेलुया. आगे का 17वां वचन देखिए. 17वां वचन पहा, काय म्हणतोय देवाचा आत्मा. या लढाईत तुम्हाला लढावे लागणार नाही. अहो यहुदा व यरूशलेम, स्थिर उभे राहा आणि तुम्हापाशी यहोवाचे तारण आहे ते तुम्ही पहा. भिवू नका, घाबरूही नका. उद्या तुम्ही निघून त्यांच्यावर चालून जा, कारण यहोवा तुमच्या संगती आहे. हालेलुया. अहो वसईकर आणि तलासरीतले सर्व लोक हो, परमेश्वराचा आत्मा तुम्हाला म्हणतो भिवू नका, घाबरू नका.
कोविड कितीही वाढलेला असू दे, गेल्या वेळच्या पेक्षा मोठ्या सामर्थ्यानं कितीही तो काम करत असू दे, परमेश्वर म्हणतो लढाई तुमची नाही, लढाई माझी आहे आणि मी तुमच्यासाठी लढाईला उभा राहिलेलो आहे. बस माझ्यासाठी तुमची स्तुती आराधना, तुमच्या धन्यवादाचा यज्ञ, तुमचा महिमा गौरव आदर आणि नम्रतेचा यज्ञ माझ्या कोठारामध्ये, माझ्या भांडारामध्ये पोहोचू द्या. प्रमाणे तो माझ्याकडे घेऊन या. मी स्वर्गातून तुमच्यासाठी लढणार आहे, मी तुम्हाला विजय देणार आहे. हालेलुया. ओ हालेलुया, हालेलुया. प्रभुला गौरव आणि महिमा आदर आणि सम्मान देव. परमेश्वर कहता है बस तुम मुझे हर एक बात के लिए स्तुति करते रहो, धन्यवाद देते रहो. तुम्हारी लड़ाई तुम्हें नहीं लड़नी पड़ेगी, मैं तुम्हारे लिए लढूंगा. किती चांगली गोष्ट आहे. हालेलुया. सांगा आपल्या शेजाऱ्याला, सांगा तुला लढायचं नाही, आपला प्रभू लढत आहे. तुला लढायचं नाही, प्रभू येशू स्वतः लढत आहे. हालेलुया. चांगली गोष्ट आहे की नाही? किती चांगली गोष्ट आहे की या भयंकर लढाईत लोकांना वाटतंय की मोठमोठे डॉक्टर लढतायत, सेविका लढतायत, हे लढतोय तो लढतोय. कोणाचा औषधावर विश्वास आहे, कोणाचा रेमडेसिवीरवर विश्वास आहे, कोणाचा त्या ऑक्सिजनच्या नळकांड्यावर विश्वास आहे आणि कोण त्याच्यासाठी धावत आहे, तिकडे तिकडे पळत आहेत. परंतु देवाचा मनुष्य काय करतो? तो म्हणतो मला ऑक्सिजन नाही, मला रेमडेसिवीर नाही, माझं येशूचं नाव मला वाचवणार आहे, माझ्या प्रभूची स्तुती आणि आराधना मला वाचवणार आहे, माझ्या प्रभूला मी धन्यवाद देईन, विश्वासानं म्हणेन की माझा देव माझ्या बरोबर आहे, कोविड माझं काहीही करू शकत नाही. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. परंतु ही स्तुती आणि आराधना प्रियांनो नित्य आणि नित्य आमच्याकडून देवाच्या चरणाशी गेली पाहिजे. पहा 18वं वचन आपण वाचूया. मग यहोशाफाटाने तोंड भूमीकडे करून डोके लवविले आणि सर्व यहुदा व यरूशलेमकर यहोवाचे भजन करत यहोवाचे पुढे उपडे पडले. हालेलुया. क्या किया लोगों ने? परमेश्वर के लोगों ने क्या किया? परमेश्वर का भजन किया, प्रभु की स्तुति की, प्रभु के गीत गाए, आनंद से नाचने लगे, आनंद से धन्यवाद देने लगे. हालेलुया. सामने युद्ध था, लड़ाई था, शत्रु खड़ा था, उसकी ओर देखकर वो डरे नहीं, वो घबराए नहीं, बल्कि प्रभु की स्तुति भजन गीत गाने लगे, प्रभु को धन्यवाद देने लगे. और हुआ क्या? परिणाम क्या हुआ? देखिए 21वें वचन में, 21वें वचनामध्ये पहा. आणि त्याने लोकांशी मचलत करून यहोवाला गाणारे नेमून ठेवले. हालेलुया. वसईतील आणि तलासरीतील गाणारे जे नेमलेले आहेत. आमेन. हालेलुया. हालेलुया. हां, तुम्ही तुमची जबाबदारी जाणा यासाठी की त्यांनी सैन्यापुढे बाहेर जाताना गाणाऱ्यांनी काय करावं? मंडळीतलं सैन्य ज्या वेळेला बाहेर जातं, म्हणजे सुवार्तेला जातं, सेवेला बाहेर पडतं, प्रार्थनेसाठी बाहेर पडतं, जगातल्या लोकांना जिंकण्यासाठी बाहेर पडतं, त्यावेळेला मंडळीतले गाणारे काय करतात? आराम करत नाहीत, तर मंडळीतले गाणारे काय करतात? यहोवाचं धन्यवाद करतात. हालेलुया. हालेलुया. पहा या ठिकाणी तसंच म्हटलेलं आहे. काय म्हटलंय पहा. पुन्हा एकदा 21 वचन वाचू. आणि त्याने लोकांशी मसलत करून यहोवाला गाणारे नेमून ठेवले यासाठी की त्यांनी सैन्यांपुढे बाहेर जाताना काय म्हटलं पहा? यहोवाला धन्यवाद द्या, कारण त्याची प्रेमदया सर्व काळ आहे, असे पवित्रतेच्या शोभेने स्तवन करीत म्हणावे. हालेलुया. सांगा सांगा सांगा, सगळ्यांना एकमेकांना सांगा, यहोवाला धन्यवाद द्या. यहोवाला धन्यवाद द्या. हालेलुया. यहोवाला धन्यवाद द्या, यहोवाला धन्यवाद, कारण त्याची प्रेमदया सर्व काळ आहे. त्याची प्रेम दया सर्व काळ आहे. हालेलुया. आमेन. आमेन. प्रभु को धन्यवाद दीजिए, प्रभु की स्तुति करिए. तो क्या हुआ देखिए, वचन 26 से 29 हम पढ़ते हैं. 26 ते 29 वचन आपण वाचूया. आणि मग असं करत असताना
चौथ्या दिवशी ते बाराकाच्या खोऱ्यात जमले, कारण तेथे त्यांनी यहोवाची स्तुती केली. काय केलं? स्तुती केली. म्हणून त्या ठिकाणाचे नाव बराखाचे म्हणजे आशीर्वादाचे खोरे असे ठेवलेले आहे. मग यहुदाचे व यरुशलेमेचे सर्व मनुष्य व त्यांच्या पुढे यहोशाफाट असे ते यरुशलेमेस हर्षाने जायला माघारे फिरले, कारण त्यांनी आपल्या वैऱ्यांवर हर्ष करावा असे यहोवाने केले होते. हालेलुया. 28 वचन. आणि ते सतारी व वीणा व कर्णे वाजवीत यरुशलेमेस यहोवाच्या घराकडे आले. आणि यहोवा इस्रायलाच्या वैऱ्यांशी लढला हे त्याने ऐकले, तेव्हा देशाच्या सर्व राज्यांवर देवाचे भय पडले. मग यहोशाफाटाचे राज्य स्वस्थ होते, कारण त्याला त्याच्या देवानं चहूकडून स्वास्थ्य दिले होते. हालेलुया. म्हणा, त्याच आमच्या देवानं आम्हाला चहूकडून स्वास्थ्य दिलं आहे. हालेलुया. कारण आम्ही आत्म्यात आणि खरेपणात नित्य त्याची आराधना करणारे, धन्यवाद देणारे, स्तुती प्रशंसा करणारे त्याचे निवडलेले लोक आहोत. हालेलुया. आज आम्ही आपापल्या घरात आहोत. काय झालंय म्हटलंय पहा, यरुशलेम आणि यहोवाचे लोक, यहोशाफाट राजा विजय मिळवून देवाच्या घराकडे परत आले. कसे परत आले ते? स्तुती करत, धन्यवाद देत, देवाचा महिमा आणि आदर करत. हालेलुया. आपण पण यहोवाच्या मंदिरात आपल्या बापाच्या घरामध्ये लवकरच एकत्र जमणार आहोत. आणि तेही कसे? जितके आहोत तिकडे तितके जण स्तुती करत, धन्यवाद देत, आनंदानं नाचत, दाविदाप्रमाणे आमच्या परमेश्वराला गौरव म्हणत. हालेलुया. कारण त्याची प्रेम दया सर्व काळ आहे, क्योंकि उसकी दया सर्व काल. हम भी गाते हुए, नाचते हुए, आनंद मनाते हुए अपने परमेश्वर के घर में जरूर एक दिन इकट्ठा होंगे और प्रभु की महिमा करेंगे कि हमने जय पाई है, हमने विजय पाया है. यहोवाला धन्यवाद द्या, कारण त्याची प्रेम दया सर्व काळ आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणा सर्वांनी म्हणा, हे परत परत म्हणा, यहोवाला धन्यवाद. यहोवाला धन्यवाद द्या, त्याची प्रेम दया सर्व काळ आहे. धन्यवाद येशूला धन्यवाद. हालेलुया. स्तुती, आराधना हा एक उत्तम असा गोटा आहे प्रियांनो, परमेश्वरानं आमच्या बटव्यामध्ये दिलेला. स्तुती म्हणजे काय? तर देवानं आमच्यासाठी जे काही केलं. स्तुती यानी क्या? परमेश्वर ने हमारे लिए जो कुछ भी किया उसको याद करना, या शब्दों के द्वारा या गीतों के द्वारा. हालेलुया. शब्दानं आणि गीतानं आपण त्याची आठवण करू शकतो. हम दाऊद के बारे में जानते हैं, वो शब्दों के द्वारा भी परमेश्वर की स्तुति करता था और गीतों के द्वारा भी वो परमेश्वर की स्तुति करता था. अगर आपने पवित्र शास्त्र पढ़ा है तो आपके समझ में ये बात आएगी कि दाऊद हमेशा जय होता था, विजय पाता था. और उससे भी बड़ी बात कि दाऊद परमेश्वर को बहुत ही भाता था. हालेलुया. दाऊद राजा देवाला हा खूप आवडीचा राजा होता, मनासारखा राजा होता. याच्या मागचं कारण काय आहे प्रियांनो, सांगू का तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. कारण दावीद राजा स्तोत्र रचायचा, वाद्य वाजवायचा, गीतं गायचा आणि बराचसा वेळ आपल्या परमेश्वराला तो द्यायचा. म्हणून देवाला तो खूप खूप आवडीचा राजा होता. आज आपको प्रभु का पसंदीदा बेटा बनना है तो आपको क्या करना पड़ेगा? वही करो जो हमारे दाऊद राजा ने किया था. हालेलुया. देवाचं आवडतं व्हायचं आहे का? येस. नित्य त्याची स्तुती आणि आराधना करा. सर्व गोष्टींसाठी तुम्ही त्याला धन्यवाद द्या. तुम्हाला माहीत आहे का प्रियांनो, की ज्या गाण्याच्या रचना, स्तोत्राच्या रचना, उत्तम गायन हे दाविदानं स्वतःनं रचलेल्या गोष्टी आहेत. त्याच्यासाठी लागणारी वाद्य ही दाविदाने स्वतःने बनवलेली वाद्य आहेत.
हालेलुया. आणि तो हे गुपित जाणत होता. त्याला माहीत होतं की माझ्या देवाला सगळ्यात जास्त काय आवडतं. आणि म्हणून दाविदानं काय केलं होतं माहीत आहे का? त्याच्या राज्यामध्ये परमेश्वराचं स्तवन करण्यासाठी त्यानं 4000 माणसं नेमली होती. हालेलुया. प्रभु स्तुति असो. कितने लोग प्रभु की स्तुति करने के लिए उसने रखे थे अपनी राज में? 4000 लोग. ओहो, क्योंकि वो जानता था. देखिए पहला इतिहास वचन 23 और 5. इतिहासाचं पहिलं पुस्तक 23वा अध्याय 5वं वचन. पाचवं वचन पहा. आणि 4000 द्वारपाल होते आणि स्तवन करायला जी वाद्य मी केली. मी म्हणजे कोणी? दावीद म्हणतोय मी केली असे दावीद म्हणाला. त्या वाद्यांनी यहोवाचे स्तवन करणारे 4000 होते. हालेलुया. हालेलुया. आपली तलासरीतली आणि वसईतली मंडळी मोजली तरी सुद्धा एवढे होणार नाहीत. पण देवाला धन्यवाद द्या की जितके त्याने निवडले आहेत ते सर्वजण यहोवाची स्तुती आणि आराधना करण्यासाठी नेमलेले आहेत. हालेलुया. 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 हो, प्रत्येक जण म्हणेल का मी देवाच्या स्तुतीसाठी नेमलेला आहे. मी देवाला धन्यवाद देण्यासाठी नेमलेला आहे. देवानं मला त्याच्या गौरवासाठी निवडला आहे. परमेश्वर ने मुझे उसकी स्तुति के लिए चुना है, उसकी महिमा के लिए चुना है, उसकी आराधना के लिए चुना है. हालेलुया. हालेलुया. प्रभू की स्तुती हो. शल्मोनानं सुद्धा ज्या वेळेला मंदिर बांधलं तेव्हा त्यानं 2000 माणसं प्रभूची स्तुती करण्यासाठी नेमली होती प्रियांनो. हालेलुया. म्हणून जितका जास्तित वेळ, इसलिए जितना ज़्यादा समय हम प्रभु की स्तुति में आराधना में बिताते हैं उतनी ज़्यादा आशीष हम परमेश्वर से पाते हैं. हालेलुया. मुझे एक बात आपको बतानी है कि स्वर्ग में हमारे प्रभु की स्तुति करने के लिए पहले से ही एक दूत रखा था. क्या नाम था उसका? सब लोग जानते हैं, लुसिफर. बराबर. देवाला बघा, देवाला ओ माय गॉड, देवाला स्तुती किती आवडते पहा. हालेलुया. की त्यानं त्याची स्तुती करण्यासाठी स्वर्गामध्ये अगोदरच दूताला नेमून ठेवलं होतं. आणि त्याला ज्या वेळेला निर्माण केलं ना, यज्ञकेलेच्या पुस्तकामध्ये तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल, त्या दूताला ज्या वेळेला निर्माण केलं ना तेव्हा सगळं उत्तमातलं उत्तम देवानं त्याच्याकडे दिलेलं होतं. तुम्ही वाचलं तर लक्षात येईल की डफ, विणा, सतार, स्वर, ताल हे सर्व त्याच्यामध्ये होतं लुसिफरमध्ये. आणि तो प्रभूची स्तुती आराधना करत असे. आणि त्याच्या स्तुतीने, त्याच्या आराधनेने, त्याच्या त्या वाद्यानं परमेश्वर आनंदित व्हायचा, प्रसन्न व्हायचा, हर्षित होत असे. परंतु एक दिवशी त्यानं गडबड केली, माहीत आहे आपल्या सगळ्यांना नाही का? आणि मग त्या दूताला, स्तुती करणाऱ्या लुसिफरला देवानं काय केलं? पृथ्वीवर हाकलून दिलं, खाली ढकललं म्हटलंय नाही का? मग ते ढकलल्यानंतर काय झालं? लुसिफरचा शैतान झाला है ना, इब्लिस हो गया. इब्लिस, लुसिफर का क्या हो गया? इब्लिस हो गया, शैतान झाला. मग शैतान बोलला असेल, अरे देवा, मी तुझी स्तुती करण्यासाठी होतो, मला माहीत आहे तुला स्तुती खूप आवडते आणि तू मलाच स्वर्गातून हाकललंस, मग आता तुझी स्तुती कोण करेल? आता सांग मला, आता तुझी स्तुती कोण करेल? हालेलुया. थोड्या वेळ परमेश्वराला पण प्रश्न पडला असेल नाही का? शैतान कधी कधी खूप चांगल्या गोष्टी करतो, त्यानं हा प्रश्न विचारला म्हणून आज आपण इथे आहोत. हालेलुया. हालेलुया.
हालेलुया. हालेलुया. नाही का, सैतानानं देवाला विचारलं असेल, अरे देवा, आता तुझी स्तुती कोण करेल, आता तुला धन्यवाद कोण देईल. आणि देव म्हणाला थांब थांब. आणि देवानं मग आपल्या प्रतिरूपात मनुष्याला निर्माण केलं. प्रियांनो, ज्यावेळेला आम्हाला तुम्हाला देवानं निर्माण केलं ना, तेव्हा सैतानामध्ये जी वाद्य होती, सैतानामध्ये जे संगीत होतं, सैतानामध्ये जे ताल आणि सूर होते, ते सर्व देवानं आमच्यामध्ये सुद्धा भरलेले आहेत. ते सर्व देवानं आम्हाला सुद्धा दिलेले आहेत की त्याच आत्म्यानं, त्याच दफांनी आणि वाद्यानं आम्ही आमच्या परमेश्वराची स्तुती करावी. हालेलुया. 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 प्रभु जी स्तुति असो. हालेलुया. प्रभु को धन्यवाद देंगे. काय म्हणतं देवाचं वचन, परमेश्वर का वचन क्या कहता है, मैंने तुम्हें इसलिए बनाया ताकि तुम मेरी स्तुति करो. मी तुम्हा मनुष्याला याकरिता निर्माण केलं की त्यांनी माझी स्तुती करावी. हालेलुया. 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 म्हणजे आता त्या लुसिफरच्या जागेवर देवानं कोणाला नेमलं आहे, म्हणा मला नेमलं आहे. हालेलुया. हालेलुया. अरे सैतानाला खाली ढकललं म्हणून तो रागावला नाही. सैतानाची जागा मनुष्याला दिली म्हणून तो माणसावर चिडलेला आहे. हालेलुया. देव बापानं ती जागा आम्हाला दिलेली आहे. स्तुती स्तवनाची ती जागा प्रियांनो रिकामी आहे. तुम्ही भरून काढणार का? आणि म्हणून सैतान तुमच्यावर चिडलेला आहे की माझी जागा गेली, माझं आसन गेलं, माझा मान गेला, माझा सन्मान गेला. आणि म्हणून तो माणसाला सर्वदा नाशाकडे, जाळ्यामध्ये अडकवू पाहतो. प्रियांनो, म्हणून काय करा, परिस्थिती कशी असू दे, प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. गाइए गाइए, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु की मैं स्तुति करूंगा. हालेलुया. मग इतना महान परमेश्वर, त्याची स्तुती, त्याची आराधना तुम्ही कशी कराल माहिती आहे. सगळेजण म्हणतील आत्म्यात आणि खरेपणात. हालेलुया. हालेलुया. आत्म्यात आणि खरेपणात. कारण परमेश्वर शोधत आहे. तुमचा विजय तुमच्या प्रार्थनेमध्ये नाही प्रियांनो, तुमच्या मागणीमध्ये नाही प्रियांनो. मागणी आणि प्रार्थना हे जगातील 99% लोक करतात. हालेलुया. परंतु तुमचा विजय हा परमेश्वराच्या स्तुती आराधनेमध्ये आहे. हालेलुया. 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 आपकी जय मांगने में नहीं, प्रार्थना में नहीं, बल्कि आपकी जय अगर किस में है तो परमेश्वर की स्तुति और आराधना में है. हालेलुया. और वचन भी यूँ कहता है ना, त्या शोमरोनी स्त्रीला प्रभू काय म्हणतो की आत्म्यात आणि खरेपणात भक्ती करणाऱ्यांच्या शोधात मी फिरतो. हालेलुया. हालेलुया. आज आपण स्वतःला प्रश्न विचारूया की परमेश्वर ज्यावेळेला शोधायला येतो, ओ हालेलुया, त्यावेळेला मी त्याला शोधताना सापडतो का? त्या स्तुतीमध्ये, त्या आराधनेमध्ये मी माझ्या प्रभूचं मुख शोधताना सापडतो का? मी त्याची सुंदरता शोधताना त्याला सापडतो का? मी आनंदानं स्तुती स्तवन करताना त्याला सापडतो का?
मी पवित्रतेनं तळमळीनं भुकेले होऊन व्याकुळ होऊन त्याला धन्यवाद देताना सापडतो का? मी त्याच्याकडे कान लावून त्याची वाणी ऐकण्यासाठी तळमळताना मी त्याला सापडतो का? मी उंच स्वर उंचावताना त्याला सापडतो का? हालेलुया. मी ध्यान लावताना त्याला सापडतो का? मी त्याच्या सहवासात गेलेला त्याला सापडतो का? नम्रतेने त्याची महिमा करताना त्याला शोधताना मी त्याला सापडतो का? आणि जर मी त्याला सापडत असेल तर प्रभूला म्हणा, धन्यवाद प्रभू की असं मन, असं हृदय, असं स्तवनाचे ज्ञान तू मला दिलं आहेस. हालेलुया. जीसस, धन्यवाद. हालेलुया. परमेश्वर शोधतो त्यावेळेला मी त्याला कसं सापडलं पाहिजे? मी सापडतो का? मी सापडतो का? त्याचा गौरव करताना, त्याला महिमा देताना, पूर्णपणे स्वतःला विसरलेला, मी आणि तो एक झालेला, मी सापडतो का? आणि जर सापडत असेन तर धन्यवाद द्या, ज्यानं असं हृदय आपल्याला दिलं आहे, ज्यानं असं अंतकरण आपल्याला दिलं आहे. पण नसेल सापडत तर मग देवाचं वचन तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. मत्ती 15:8 काय म्हणतं पहा. मत्ती की किताब 15वां अध्याय और वचन 8. मत्ती 15:8. काय वचन लिहिलंय पहा. हे लोक आपल्या ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे हृदय माझ्यापासून दूर आहे. ज्या ज्या वेळेला प्रभू मला शोधायला येतो, ज्या ज्या वेळेला त्याचे डोळे मला पाहतात, त्या वेळेला फक्त ओठांनी मी येशू म्हणून चालणार नाही प्रियांनो. तर आत्म्यानं आणि खरेपणानं मला त्याची स्तुती आराधना करताना त्यानं पाहिलं पाहिजे, मी त्याला सापडलो पाहिजे. हालेलुया. आपले डोळे बंद करून प्रभूला धन्यवाद द्या की माझे ओठ तुझं नाव घेतीलच घेतील, पण माझं हृदयसुद्धा तुला धन्यवाद देत राहील. मी आत्म्यात आणि खरेपणात तुझी उपकार स्तुती करावी. मी सर्व स्थितीमध्ये तुला गौरव आणि महिमा द्यावा. मी डळमळू नये म्हणून आज तुम्हाला बलवान कर प्रभू, कारण यामध्येच माझा जय आहे. हालेलुया. गल्ल्याताला जिंकण्यासाठी, कोरोनाला जिंकण्यासाठी आणि येणाऱ्या त्याहीपेक्षा महाभयंकर कोरोनावर विजय मिळवण्यासाठी माझा जीव माझ्या प्रभूची स्तुती, माझ्या प्रभूची आराधना करत राहील. हालेलुया. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. मी जेव्हा गायन गातो, मी जेव्हा शब्द बोलतो, तो एक एक शब्द माझ्या हृदयातून आला पाहिजे. त्या शब्दातले भाव माझ्या मनामध्ये निर्माण झाले पाहिजेत. त्या शब्दामध्ये कृती माझ्या आपोआप घडली पाहिजे. मग गायन घेणाऱ्याला म्हणावं लागणार नाही, अहो आता हात उंच करा, अहो डोळे बंद करा, अहो गुडघ्यावर जा. तर आपोआप माझं मन, माझं शरीर हे कार्य करायला लागेल. हाथों को ऊंचा उठाता हूँ, तेरे आगे सिर को झुकाता हूँ. असं मी नुसतं म्हणणार नाही, माझे हात आपोआप वर जातील, कारण माझ्या मनाला आणि माझ्या शरीराला आता सवय झालेली आहे. त्या शब्दांप्रमाणे माझं मन आपोआप कृती करायला लागतो. तेरे आगे सिर को झुकाता हूँ, डोकं आपोआप त्याच्या समोर झुकतं. मला कोणी सांगायची गरजच पडत नाही, कारण त्या शब्दांमध्ये, त्या गीतांमध्ये, त्या प्रभूच्या स्तवनामध्ये मी एक झालेलो असतो. मी हरवलेला असतो, मी स्वतःला विसरलेलो असतो. मला भान राहत नाही की माझ्या बाजूला कोण आहे.
मैं भूल जाता हूँ जब मैं मेरे प्रभु की स्तुति और आराधना करता हूँ। मुझे याद नहीं रहता कि मेरे बाजू में कौन है। बस मेरा मन, मेरी आंखें ढूंढती रहती है, गाती रहते हैं कि मेरा परमेश्वर मेरे सामने है और मैं उसे धन्यवाद दे रहा हूँ। हालेलुया, प्रभु की स्तुति हो। पतरस जब तुरुंग में था, जेल में था, तब मंडली उसके लिए प्रार्थना कर रही थी, स्तुति आराधना कर रही थी, अपने हाथों को ऊंचा उठा रही थी। और चमत्कार देखिए, पतरस जेल को तोड़कर दूत ने उसे वहां से बाहर निकाला। पतरस बिना कुछ किए अपने लोगों में मिलाया गया। हालेलुया। आज आप बंधन में हो क्या, जेल में हो क्या, दुनिया में अटके हो क्या, कलीसिया आपके लिए प्रार्थना करती है, आपका भाई आपके लिए प्रभु को धन्यवाद दे रहा है, प्रभु की स्तुति और आराधना कर रहा है। जेल टूटेंगे, बंधन टूटेंगे। ओ स्फोटक शक्ति, सबसे बड़ी शक्ति, हर एक दीवार तोड़कर आपको बंधन से छुटकारा देगी। स्तुतीमध्ये स्फोटक शक्ती आहे प्रियानो। पौलुस और सिला के बारे में हम जानते हैं, वो भी जेल में थे, उनके हाथों पैरों में बेड़ियां थी, लेकिन वो चुप नहीं बैठे, वो रोते नहीं रहे, बल्कि वो रात के दिन भी प्रभु की स्तुति कर रहे थे, आराधना कर रहे थे, प्रभु को धन्यवाद दे रहे थे। और चमत्कार देखिए, उस स्तुति से, उस स्तवन से, उस आराधना से जेल के दरवाजे खड़खड़ाए, डगमगाए, टूट गए, गिर पड़े हर एक बंधन, और पौलुस को छुटकारा मिल गया। इतना ही नहीं, वहां का जो अधिकारी था उसको और उसके घरानों को वितारण मिल गया। इतनी शक्ती है प्रभु की स्तुती में। आहे का आपल्या बटव्यामध्ये हा गोटा? तर तुम्ही कुठल्याही गल्ल्याताला जिंकलेला आहे। हालेलुया। छोटासा असेल तर तो काढून टाका आणि हा मोठा गोटा घ्या। हालेलुया। मागण्याचा गोटा आमच्याकडे मोठा आहे। हालेलुया। आज देण्याचा गोटा मोठा करूया। स्तुती आणि आराधनेचा गोटा। हालेलुया। मला एक सांगा प्रियांनो, आज जो जगामध्ये पसरलेला कोरोना आहे, ही अंधाराची शक्ती आहे की प्रकाशाची शक्ती आहे? तुम्ही बोलताना मला तुमचे ओठ हालताना दिसतात, त्याच्यावरून तुमचं उत्तर मला कळलेलं आहे। कोरोना, कोविड किंवा आज जगामध्ये जे काही आजार आहे, कॅन्सर आहे, डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, हे सगळी कसली शक्ती आहे मला सांगा? सगळी अंधाराची शक्ती आहे, बरोबर आहे? ही शक्ती कधी नष्ट होईल? दुसरं पण उत्तर तुमच्याकडे आहे, जेव्हा प्रकाश येईल त्यावेळेला। हालेलुया। आपल्या घरात अंधार झाल्यावर आपण काय करतो? लाईटचं बटन दाबतो, लगेच अंधार दूर। हालेलुया। साधं सोपं उत्तर देवाना आम्हाला देऊन ठेवलेलं आहे। आणि प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे आणि मी माझा प्रकाश तुम्हाला देतो। जिथे तुम्ही उभे राहाल तिथे ही अंधाराची शक्ती, हे अंधारातलं आजारपण टिकणारच नाही। हालेलुया। हालेलुया। कोरोना, ये कोविड, ये अंधकार की शक्ति है, और हमारे प्रभु ने हमसे कहा कि मैं जगत की ज्योति हूं और मैं मेरी ज्योति तुम्हें देता हूं। ये ज्योति कब हमारे ऊपर उतर के आती है? जब हम आत्मा और सच्चाई से प्रभु की दिल से स्तुति और आराधना करते हैं। हालेलुया। पेंटेकोस्ट के दिन में क्या हुआ? 50व्या दिवशी काय झालं? काय करत होते ते लोक माडीवरच्या खोलीमध्ये?
आणि मग काय उतरून आला? ओ हालेलुया, तो जगाचा प्रकाश, ओ परमेश्वर की ज्योति उनके ऊपर उतर के आई, अग्नि की जिह्वा उनके ऊपर उतर के आई, एक एक के ऊपर बैठ गई और वो अन्य भाषा में बातें करने लगे। कोई भविष्यवाद करने लगा, कोई गाने लगा, कोई नाचने लगा। ओ और क्या 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 बातें हुई। वही बातें हमारी कलीसिया में भी आने वाले दिनों में होगी। बोलिए, पूरे विश्वास से बोलेगी, बोलिए ये होगा और जरूर होगा। आमीन, हालेलुया। कोई आमीन करेगा? जोर से ताली बजाएगा प्रभु के लिए। आमीन, हालेलुया। कारण प्रभूच्या स्तुती आणि आराधनेमध्ये स्फोटक शक्ती आहे प्रियांनो। ज्या ज्या वेळेला तुम्ही स्वतःला विसरून प्रभूची स्तुती आणि आराधना करायला लागता, त्या त्या वेळेला आत्म्याची आग उतरून येते, परमेश्वराचा प्रकाश उतरून येतो। आणि जिथे परमेश्वराचा प्रकाश आहे तिथे अंधाराची कोणतीही शक्ती कार्य करत नाही, तर ती नष्ट होते, ती निघून जाते, ती पूर्णपणे काढून टाकली जाते। हालेलुया, हालेलुया। जर कोणी आजारी असेल तर म्हणा, हा अंधार आहे, हे सैतानापासून आहे, आज माझ्या प्रभूचा प्रकाश या अंधाराला माझ्यातून काढून टाकत आहे। हालेलुया, धन्यवाद। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। कारण आत्म्यानं आणि खरेपणानं मी माझ्या देवाची स्तुती आणि आराधना करतो, मी माझ्या देवाला धन्यवाद देतो। मी थोडा वेळ नव्हे, मी नेमलेल्या वेळी फक्त रविवारी नव्हे, तर नित्य मी म्हणतो, प्रभु का धन्यवाद करूंगा। हालेलुया, 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 हालेलुया। ओ प्रभूची स्तुती असो। कितीही भयंकर अंधार असला तरी आमचा प्रभूचा प्रकाश त्याला नष्ट करेल। म्हणून प्रियांनो, धन्यवाद द्या या गोट्यासाठी की प्रभूला म्हणा, मी माझ्या बटव्यामध्ये तो घेत आहे। पहा, पहिला थेसल 5वा अध्याय वचन 16 ते 18। थेसलनिकरास पहिलं पत्र 5वा अध्याय हालेलुया। पहिला थेसल देवाच्या वचनाकडे पाहूया आपण। 5वा अध्याय वचन 16 ते 18। 16 वचन, सर्वदा आनंद करा। जो घाबरलेला आहे, जो भ्यायलेला आहे, त्याने म्हणायचं, पूर्णपणे म्हणायचं, माझ्यामध्ये विश्वास नाहीये म्हणून मी घाबरलोय। जो डरा हुआ है, जो घबरा हुआ है, वो क्या कहेगा कि मुझ में प्रभु के लिए विश्वास नहीं है। हालेलुया, हालेलुया। हाँ, लेकिन जिसमें विश्वास है वो क्या कहेगा? हर एक स्थिति में, वचन पहिला, वचन 16वा, सर्वदा आनंद करा। सांगा आपल्या शेजाऱ्याला, सर्वदा येशू म्हणतो, आनंद येशू करा। म्हणतो, येशू म्हणतो, सर्वदा आनंद करा। हर समय आनंद कीजिए। हर समय उल्लास कीजिए। हा, रिझल्ट नाही लागला तरी पण। हालेलुया, हर समय आनंद कीजिए। दुसरं 17 वचन, प्रार्थना अखंड करा। बोला आपल्या शेजाऱ्याला, प्रार्थना अखंड करा। प्रार्थना अखंड करा। हालेलुया। तिसरी गोष्ट 18 वचन, प्रत्येक गोष्टीत उपकार स्तुती करा। सांगा, हे पण सांगा। प्रत्येक गोष्टीत उपकार स्तुती करा। ह्या 3 महत्वाच्या गोष्टी आपल्या आयुष्यभर लक्षात ठेवा प्रियांनो। सर्वदा आनंद करा। सर्वदा आनंद करा, प्रार्थना अखंड करा आणि प्रत्येक गोष्टीमध्ये रडा। उपकार स्तुती करा। असं लिहिलंय ना? प्रत्येक गोष्टीमध्ये चिंता करा। आलेल्या प्रत्येक गोष्टीला घाबरून जा। अरे, असं लिहिलंय का आपल्यासाठी आपल्या देवानं?
नाही, तो म्हणतो प्रत्येक गोष्टीमध्ये उपकार स्तुती करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. हा, कारण पुढे काय दिले पहा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. आपल्याविषयी देवाची इच्छा काय आहे? घाबरून जावं नाही, आनंद करा. नहीं, आपल्याविषयी हमारे बारे में हमारे प्रभु की इच्छा क्या है? हर समय आनंद करे, प्रार्थना निरंतर करे और हर एक बात के लिए स्तुति करे, धन्यवाद दे. हालेलुया, हालेलुया. प्रभू की स्तुती हो. काय आपण असं करू शकतो का? हो. करू शकतो का? येस, मला तुमचं हे पाहिजे. आम्ही असं करू शकतो का? आमेन, आमेन. हालेलुया. ज्याला, म्हणून म्हटलं, ज्याला विश्वास आहे प्रभूवर तो करू शकतो. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आम्ही असं करू शकतो. असं नव्हे तर मी म्हणेन आम्ही असंच केलं पाहिजे. हालेलुया. म्हणून बोलताना सर्व प्रकारची भीती काढून टाका प्रियांनो. देवाचं आणखीन एक वचन आपल्याला खूप सुंदर शिकवतं बाप. आणखीन एक वचन, इफिसकरास पत्र 5वां अध्याय आणि वचन 19. इफिसियों की किताब 5वां अध्याय और वचन 19 देखिए. इफिस 5 वचन 19. गीते व स्तोत्रे व आत्मिक गायने याकडून एकमेकांशी बोलत जा. आपल्या अंतकरणात गोड सूर काढून प्रभूला गात रहा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. म्हणजे इथे बघा, इथे नुसतं आराधनेच्या वेळेला, प्रार्थनेच्या वेळेला तुम्ही स्तुती करा हे जितकं खरं आहे, तितकं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळते. आपण एकमेकांशी बोलतो ना, त्यावेळेला सुद्धा आम्ही प्रभूची स्तुती केली होईल असं बोललं पाहिजे. हो राजा, धन्यवाद. हालेलुया. काय म्हणते बघा, गीते व स्तोत्रे व आत्मिक गायने याकडून एकमेकांशी बोलत राहा. दुसऱ्याला बोलताना आपल्या बोलण्यामुळे दुसरा घाबरतो का? एकमेकांशी चर्चा करताना काय चर्चा करता? आजाराची चर्चा करता काय? मला असा असा आजार झालेला आहे. चर्चा करताना कोरोनाची चर्चा करता काय? आज टी व्हीवर एवढे मेले म्हणून सांगितलं, आज पेपरमध्ये इतके जण तडफडले, आज एवढे आगीमध्ये मरून गेले, आज इतक्या जणांना ऑक्सिजन मिळालं नाही, आज मरणाऱ्यांची संख्या जास्त होती, याला ऑक्सिजन मिळाला नाही, त्याला रेमडेसिवीर मिळाले नाही, इथे 5 जण मेले, शेजारी 10 जण मेले, आमच्या गावात सगळ्यांना कोरोना झाला. हे बोलणं काय आहे? हे बोलणं तुमचं भीतीचं बोलणं आहे. स्वतः घाबरलेलं आणि दुसऱ्याला घाबरवणारं बोलणं आहे. परंतु आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा स्तुती होईल असं बोलावं. त्या म्हणून काय करा, या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि तुम्ही बोलता तेव्हा असं म्हणा, कोरोना सगळीकडे झालेला आहे, परंतु धन्यवाद, तो माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण माझा परमेश्वर माझ्या बाजूने उभा आहे, कारण त्याची स्तुती आराधना माझ्या घरातून नित्य त्याच्या राज्यामध्ये पोहोचत आहे. मी भिणार नाही, मी घाबरणार नाही, मला कशाची कमी पडणार नाहीये, मला सर्व भरपुरी मिळणार आहे. गीते आणि स्तोत्रे आणि आत्मिक गायने याच्याद्वारे एकमेकांशी बोलत जा प्रियांनो. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. माझा पगार कमी झाला हो, मी काय करू? परंतु असं बोलण्यापेक्षा शेजाऱ्याला असं
संपवला, माझा पगार कमी झाला, तरी सुद्धा ओ देवानं मला कसलीही कमी पडू दिली नाही. मी पोटभर जेवत आहे, मी माझ्या घरामध्ये आनंद करत आहे. या बोलण्यानं प्रभूची स्तुती करा, प्रभूला धन्यवाद द्या आणि त्याला उंच करा. तुमची कंपनी बंद पडली असं नका सांगू लोकांना, तर लोकांना असं सांगा, माझी कंपनी बंद पडलेली आहे तरी सुद्धा मी माझ्या घरामध्ये उपाशी झोपत नाहीये. हालेलुया. बोलण्यानं, गायनानं, स्तवनानं आपल्या देवाचा गौरव होईल असं तुमचं बोलणं असू द्या प्रियांनो. फक्त आराधनेच्या वेळेला नाही. हालेलुया. कोणाच्या बटव्यात असा गोटा आहे? हालेलुया. हालेलुया. तो गल्ल्यातावर विजयी आहे, तो सैतानावर विजयी आहे. कोणाच्या बटव्यात हा गोटा आहे? हाँ, किसवे बटुए में ये पत्थर है? स्तुति का, आराधने का, प्रभु की महिमा का पत्थर. हालेलुया. वेदनेत असताना तुम्ही सांगणार नाही की मला इतक्या वेदना होत आहेत, मी काय करू. तर वेदनेमध्ये म्हणा, माझ्या प्रभूनं मला स्पर्श केला आहे आणि माझ्या वेदना निघून गेलेल्या आहेत. हालेलुया. जसं राजेशने आज साक्ष गाजवली, जसं गेल्या दिवसामध्ये आपल्या बबननी साक्ष गाजवली, तशी साक्ष घेऊन, साक्षीचा बटवा घेऊन यापुढे आणि सांगा, मी विजयी आहे. हालेलुया. हालेलुया. काय वचन पुन्हा एकदा वाचा. गीते व स्तोत्रे व आत्मिक गायने याकडून एकमेकांशी बोलत जा. आपल्या अंतकरणात गोड सूर काढून प्रभूला गात राहा. माझे अश्रू पुसतो. हालेलुया. मी किती वेळा सांगितलंय, मी दुःखात असताना, मी कष्टात असताना मी हे गाणं प्रभूला गायलं आणि देवानं मला आशीर्वादित केलं. हालेलुया. माझे अश्रू पुसतो, मज संगे राहतो, मी दमलो असता, मला खांद्यावर घेतो, येशू सारखा. हे करो ना, कोणी नाही. हे सैतान ऐक, येशू सारखा कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही. आजूबाजूला रडणं आहे, दात खाणं आहे, आक्रोश आहे. ओ हालेलुया. परंतु मी निवांत आणि शांत झोपी जातो, कारण माझा परमेश्वर माझ्यासाठी जागा राहतो. मी त्याला गाणार नाही काय? मी त्याला धन्यवाद देणार नाही काय? मी त्याला उंच करणार नाही काय? हो, हे करत असतानाच माझ्या प्रभूला मी सापडलं पाहिजे. हालेलुया. जब मैं प्रभु की स्तुति आराधना करता रहूँगा, ओ तब ये सारी बातें मेरे लिए कुछ भी नहीं. हालेलुया. चाहे मेरी पेमेंट कम हो जाए, मेरा इनकम कम हो जाए, ओ मैं रोते नहीं बैठूंगा, मैं दूसरों को बताऊंगा नहीं, मैं तो ये बताऊंगा, ओ मेरा पेमेंट कम हो गया, मेरी पगार कम हो गई, लेकिन मेरी हर एक ज़रूरत उसमें भी मेरे प्रभु ने पूरी की है. हालेलुया. हालेलुया. मेरी रिक्शा बंद है, मेरी कंपनी बंद है, लेकिन मैं रोते नहीं बैठूंगा, मैं धन्यवाद देते रहूंगा, क्योंकि ऐसी स्थिति में भी मैं कभी भूखा नहीं सोता हूँ. ओ हालेलुया. 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 जब जब हम प्रभु की इस विश्वास से स्तुति करते हैं, तब तब परमेश्वर की आत्मा हम पर उतर आती है, तब तब प्रभु की सामर्थ हमारे ऊपर उतर आती है, अग्नि की जिह्वा हमारे ऊपर उतर आती है, और हम आशीषों से, सामर्थ से, अग्नि से, पवित्र आत्मा से भर जाते हैं. और जब हम भर जाते हैं तो कोई भी अंधकार की शक्ति हम पर काम नहीं करती. आमीन कहेंगे? आमेन. हालेलुया. हालेलुया. इतकंच नव्हे तर स्तुती आराधनेमध्ये माझे डोळे उघडतात. स्तुति आराधना में मेरी आंखें खुलती है, मैं सपने देखने लगता हूँ, मैं भविष्यवाद करने लगता हूँ, मैं अन्य भाषा में बातें करने लगता हूँ. ओ स्तुति और आराधना में ये सब होता रहता है.
हालेलुया, 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 हालेलुया। ओ हालेलुया। और ऐसी स्थिति में हम डरते नहीं बल्कि प्रभु की महिमा करते हैं। इसलिए परमेश्वर का वचन क्या कहता है, देखिए यशायाह की किताब 26वां अध्याय और वचन 20। यशायाह 26:20। यशायाह 26 उसवा 20 वचन। हालेलुया। काय वचन पहा, माझ्या लोकांनो चला तुम्ही आपल्या खोल्यांमध्ये आत जा आणि आपल्या सभोवती दारे बंद करा, क्रोध टळून जाईपर्यंत थोडा वेळ लपून राहा। हालेलुया। हालेलुया। काय म्हणतं वचन, माझ्या लोकांनो चला तुम्ही आपल्या खोल्यांमध्ये आत जा। लॉकडाऊन आहे काय, खोल्या बंद करून बसा। कशासाठी, दारं बंद करा आणि थोडा वेळ काय म्हटलंय, लपून राहा, लपून राहा आणि काय करा, गोड सूर काढून आत्मिक गीतांनी आपल्या परमेश्वराला धन्यवाद द्या। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। ओ प्रभु की स्तुति हो, प्रभु का महिमा हो, सारा आदर, सारी महिमा, सारा सम्मान हम उसे देते हैं। आमेन, हालेलुया, हालेलुया, आमेन, हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। ओ यीशुला धन्यवाद, जीसस, जीसस, धन्यवाद यीशु, जीसस, धन्यवाद यीशु, हालेलुया, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद द्या, धन्यवाद द्या त्याला स्तुती, धन्यवाद, करा त्याचा महिमा, महिमा, कारण तो आमचा देव आमच्यासाठी ओ गौरवानं आमच्यामध्ये तो हजर आहे। यीशु, हालेलुया, हालेलुया, प्रभूची स्तुती हो। यीशुआ, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु। सर्व स्थितीमध्ये आनंद करा। हालेलुया। कोणत्या विश्वासानं, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। ओ प्रभूची स्तुती असो। मी मरणाला, प्रभूनं काय म्हटलं की मी मरणाला जिंकलं आहे। आमेन। आमेन। मी मरणाला जिंकलं आहे। कोरोना काय आहे, मरण आहे, अंधार आहे। म्हणून आम्ही पण म्हणू शकतो, आम्ही पण मरणाला जिंकला आहे। आम्ही पण मरणाला जिंकला आहे। हालेलुया, स्तुती आराधनेनं हे सामर्थ्य आम्हाला मिळालेलं आहे प्रियांनो। हालेलुया, हालेलुया। हालेलुया। म्हणून दार बंद करत स्तुती आराधना करत आरोळी केली पाहिजे की मी या सर्व गोष्टींवर विजयी आहे, कारण माझ्या देवा तू माझ्या बरोबर आहेस। प्रभू येशूचा आपल्या पित्यावर पूर्ण विश्वास होता, म्हणून तो मरणाला घाबरला नाही। हालेलुया। अगर हमारा भी हमारे प्रभु यीशु मसीह पर पूरा विश्वास है तो हम किसी भी बात से डरेंगे नहीं। हालेलुया, हालेलुया। यीशु का नाम है मेरी प्राणों की रक्षा, मेमने का लहू है मेरे घर की सुरक्षा। हालेलुया। गाते रहे ऐसे गीत, धन्यवाद देते रहिए, परमेश्वर की महिमा करते रहिए। तुझी दया सनातन आहे,
तुझी करुणा सदाची आहे. गीते आणि स्तोत्रे गात राहा. बघा, परत एकदा विसरला असेल तर स्तोत्र 91 काढून द्या त्याला धन्यवाद, की होय माझ्या देवा, माझ्या देवा, माझ्या जीवनामध्ये असंच तू केलं आहेस. हालेलुया. ज्या ज्या वेळेला तुम्ही आनंद करता, ज्या ज्या वेळेला तुम्ही प्रभूची स्तुती करता, ज्या ज्या वेळेला तुम्ही महिमा आणि आदर देता, त्या त्या वेळेला तुमचे शत्रू तुमच्या पुढून पळून जातात. हालेलुया. 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 कोरोना जेव्हा तुमच्याकडे बघतो, अरे हा अजून मला घाबरला नाहीये, हा अजून मला भीत नाहीये, हा तर प्रभूची स्तुती करतोय, हा तर प्रभूला धन्यवाद देतोय. हालेलुया. तो बघतो तुम्ही स्तुती आणि आराधनेमध्ये असताना, तो बघतो प्रभूचा प्रकाश तुमच्यावर उतरलेला, आणि म्हणून या अंधाराचं, या कोरोनाचं, या कोविडचं तुमच्यावर काही चालत नाही हो. तो पळून जातो, तो दुसरं ठिकाण शोधतो. हालेलुया. ओ हालेलुया. हालेलुया. आणि तुमचा हा आनंद, तुमचं हे गाणं, तुमचं हे आनंदानं बोलणं, तुमचं हे एकमेकांशी स्तुती गीत गाणं, हे परमेश्वराला आनंद देतं. आणि परमेश्वराचा आनंदातूनच आम्हाला ताकद मिळते. प्रभू का आनंद है मेरी ताकद. दावीद राजा प्रभूला सर्वदा आनंदित करायचा. हालेलुया. हालेलुया. दाऊद राजा अपने परमेश्वर को हमेशा आनंदित करता था, प्रसन्न रखता था स्तोत्र गीतों से. हालेलुया. म्हणून प्रियांनो, आता ज्या वेळेला तुम्ही बोलाल ना, आता ज्या वेळेला एकमेकांशी तुम्ही चर्चा कराल ना, त्यावेळेला असली चर्चा करा, अशी चर्चा करा की ज्याच्यातून देवाचा गौरव केला जाईल, ज्याच्यामधून देवाचं नाव उंचावलं जाईल. आपल्या मुलांविषयी चिंतेमध्ये आहात का? आपल्या मुलांविषयी निराशेमध्ये आहात का? तुम्हाला वाटतं का माझी मुलं ऐकत नाही आहेत, माझ्या आज्ञेमध्ये नाही आहेत, माझा मान राखत नाही आहेत? रडू नका, आश्चर्य करू नका. चार्जर तर देवाला धन्यवाद द्या त्याही स्थितीमध्ये, आणि विश्वासानं म्हणा, ओ फारोला बदलणारा परमेश्वर, तू माझ्या संगती आहेस. मी तुला धन्यवाद देतो, मी तुझी स्तुती करतो, कारण तू मला उत्तम लेकरं दिली आहेस. हालेलुया. हालेलुया. एकटे असता काय? हालेलुया. हालेलुया. बघा प्रभू काय म्हणतो, मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. मी तुझ्या बरोबर आहे. जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा, संसार के अंत तक साथ रहने वाला मैं तेरे साथ हूँ. संसार के अंत तक साथ रहने वाला मैं तेरे साथ हूँ. प्रभु का आनंद है मेरी ताकत. जब मैंने सोचा कि असंभव है, हालेलुया, मृत्यूच्या दोऱ्याने मला वेढलं, मृत्यूच्या दोऱ्याने मला वेढलं. काय झालं रे? अरे बंद का झालं? प्रॉब्लेम आला होता. माझा आवाज येतोय? एक मिनिट. प्रभूची स्तुती असो. प्रभु का आनंद है मेरी ताकत. संसार में यीशु है मेरी ताकद. हालेलुया. या जगामध्ये आमचा आनंद नहीं, आमची ताकत नहीं. प्रभु में हमारा आनंद है, प्रभु में हमारी ताकत है. हालेलुया. और जब जब हमारा शत्रु इस स्थिति में हमें देखता है, तब तब हमारा शत्रु हमसे भाग जाता है. हालेलुया. हालेलुया. सैतानाचं सिंहासन जर तुम्हाला नष्ट करायचं असेल, तर हा गोटा आपल्या बटव्यामध्येच ठेवा. स्तुती आणि आराधना, प्रशंसा,
महिमा आणि आदर. हालेलुया. हालेलुया. नित्य नित्य आपल्या मनाला, आपल्या जीवाला, आपल्या लोकांना, सर्वांना सांगा की माझा देव माझी काळजी करतो, मी भिणार नाही. आई जसे लेकराला तसा तो माझ्या जीवाला. आई जसे लेकराला तसा तो माझ्या जीवाला. प्रेमाने वात्सल्याने येशू तो सांभाळितो. प्रेमाने वात्सल्याने येशू तू सांभाळीशी. निघतात का अशी स्तोत्र? निघू द्या आपल्या हृदयातून. नव्या गीतांनी त्याला धन्यवाद द्या. वचन म्हणतं नव्या शब्दांनी तुम्ही त्याची उपकार स्तुती करा. आपले पर्सनल अनुभव शब्दाच्या रूपांनी, गीतांच्या रूपांनी आपल्या आराधनेमध्ये प्रभूच्या पवित्र चरणाशी ठेवा. तो आनंदित होईल. हालेलुया. म्हणून देवाला नित्य म्हणा, ओ तू माझ्या बाजूचा आहेस. हालेलुया. ही स्तुती आराधना बंधन तोडते. स्तुती आराधना मार्ग मोकळे करते, अद्भुत शक्ती देते. ओ अग्नीच्या ज्वाला उतरून येतात, पवित्र आत्म्याचा वर्षाव होतो, सैतानाची बंधनं तुटतात, अंधाराची सत्ता नष्ट होते. ओ हालेलुया. यरीहोच्या भिंती कोसळतात, मार्ग मोकळे केले जातात, आजार नष्ट होतात. ओ सैतान निघून जातो. सर्व अद्भुत गोष्टी स्तुतीने आराधनेमध्ये घडतात. प्रियांनो, माझी साक्ष तुम्हाला माहिती आहे नाही का? गेल्या वेळेला महिन्याचा शेवटचा रविवार होता. माझ्या मानेच्या खालचा पूर्ण भाग अतिशय वेदनेमध्ये होता आणि आपण सर्वांनी स्तुती आराधना करत असताना, उपवासाने प्रार्थना करत असताना त्याच वेळेला देवानं मला स्पर्श केला आणि माझ्या सर्व वेदना निघून गेल्या. तेव्हापासून ते दुखणं मला शिवू शकलेलं नाही, ते माझ्या जवळ सुद्धा आलेलं नाही. ओ धन्यवाद प्रभूला. असे जिवंत अनुभव आपल्या प्रत्येकाकडे आहेत प्रियांनो. म्हणून म्हटलं हा साक्षीचा जो ढीग आहे तो खूप मोठा ढीग घेऊन सैतानासमोर सामोरे जा आणि त्याच्या समोर आपल्या प्रभूची स्तुती करा की जसं मी आहे तसा मी खूप आनंदात आणि आशीर्वादित आहे. हालेलुया. 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 किती जण आशीर्वादित झाले? गोटा भरून घेऊया, आपल्या बटव्यामध्ये ठेवूया आणि मग शेवटचा गोट्याचा अभ्यास आपण नेक्स्ट टाइम नक्की करू. प्रभू आपल्याला सहाय्य करो. हालेलुया. हालेलुया. आपण आपले डोळे बंद करू. वचनासाठी